आंतरवली सराटीत लाठीचार्जचा आदेश कुणी दिला होता? जालन्यातील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज कुणी केला याची माहिती माहितीच्या अधिकारातून मागवण्यात आली होती आणि ती माहिती आता समोर आलेली आहे. आणि जालन्यातल्या आंतरवली सराटीमध्ये लाठीचार्जचा आदेश नेमका कुणी दिला होता हीच माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. नमस्कार, मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहट. जालन्यातील आंतरवली सराटीमध्ये लाठीचार्ज प्रकरणात मोठी माहिती समोर आलेली आहे. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे आदेश राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली नसल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून समोर आलेली आहे. जालन्याचे पोलीस उपाधीक्षक आर.सी. शेख यांनी ही माहिती दिलेली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी जालन्यातील लाठीचार्जचे आदेश कुणी दिले होते याची माहिती मागवली होती आणि त्यावर जालन्याचे पोलीस उपाधीक्षक आर.सी. शेख यांनी ही माहिती दिलेली आहे. आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आदेश आलेले नाहीत असं त्यात म्हटलेलं आहे. जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणस्थळी 23 ऑगस्ट रोजी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता आणि त्यानंतर त्याच्या विरोधात राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला गेला. पोलिसांच्या लाठीचार्ज नंतर त्यावेळी जोरदार दगडफेक करण्यात आली होती. जालन्यातील मराठा आंदोलकांवर लाठीचार्जचे आदेश कुणी दिले होते असा विरोधकांनी प्रश्न केला होता आणि या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलगिरी व्यक्त केली होती आणि तसा आदेश सुद्धा गृह मंत्रालयाकडून दिला गेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. तरीही जालन्यातील घटनेवरून फडणवीसांवर अनेकांनी आरोप केले होते आणि यानंतर जालना पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयानं दिलेल्या आरटीआयच्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांनी लाठीचार्जचे आदेश दिले नव्हते. ही माहिती समोर आल्यानंतर लाठीचार्ज मागचा नेमका मास्टरमाइंड कोण असा प्रश्न सगळीकडे उपस्थित झाला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावरून सरकारवर ताशेरे ओढले. मराठ्यांवर लाठीचार्ज ही निषेधाची बाब आहे. हा काही कौतुकाचा विषय नाही, परंतु तो नेमका कुणी केला हे जरांगे पाटील शोधून काढतील किंवा मग सरकार त्यावर खुलासा करेल. आंतरवली सराटी येथे पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज हा दुर्दैवी होता असं आपलं ठाम मत आहे. हे कृत्य टाळता आलं असतं. एवढं मोठं आंदोलन सुरू असताना सरकारला त्याबद्दल हे कळत का नाही आणि स्थानिक पातळीवर अधिकारी निर्णय घेत असतील तर हे सरकारचं अपयश आहे अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. आंतरवली सराटी येथे अधिकारी व सरकार हे आंदोलन हाताळण्यास पूर्णपणे अयशस्वी ठरलं. लाठीचार्ज झाल्यानंतर आंदोलन आणखी पेटलं. सरकारला हेच पाहिजे होतं का असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय. पोलिसांनी महिलांवर अमानुष हल्ला केला. पोलिसांना दुखापत सुद्धा झाली. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि सरकार ती करणार नसेल तर नागपुरातील हिवाळी अधिवेशनातून आवाज उठवणार असल्याचंही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय. आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनीही यावरून प्रश्न उपस्थित केलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जर हे आदेश दिले नाही तर मग मधला माणूस कोण हे आता शोधलं पाहिजे. लाठीचार्ज करणारा कोण हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शोधून काढावं अशी मागणी करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं. आणि यावरून फडणवीसांना क्लीन चिट मिळाल्यानंतर विरोधक फडणवीसांना नाहकच टार्गेट करत असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला. त्यामुळे प्रश्न असा उपस्थित होतो की फडणवीसांनी लाठीचार्जचे आदेश दिले नाही तर मग यामागे कोणाचा हात आहे, ती व्यक्ती नेमकी कोण आहे आणि ती शक्ती नेमकी कोण आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा आणि बोल हटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.